माझं नाव मनीषा. मला एकूण 3 मुलं आहेत. माझ्या 2 मुलांची तर लग्न पण झाली. आता फक्त लहान मुलाचं लग्न बाकी होतं. त्याच्यासाठी सुद्धा स्थळ चालून आलं होतं. पण अडचण अशी होती की माझ्या मुलासाठी जे स्थळ आलं होतं ती मुलगी खूप जास्त सुंदर होती. अगदी नाकी डोळी खूप जास्त छान होती. पण तिच्यामध्ये एक कमी होती, ती म्हणजे तिला बोलता येत नव्हतं. मुकी होती बिचारी. आम्हाला मुलगी तर पसंत पडली होती आणि माझ्या मुलाला सुद्धा ती खूप जास्त आवडली होती. आमच्या घरच्यांना सुद्धा ती खूप जास्त आवडली होती. पण प्रश्न हाच होता की तिला बोलता येत नव्हतं आणि ती मुकी होती. मग आता लग्न करायचं की नाही, हा आमच्या सगळ्यांचा प्रश्न होता. म्हणून आम्ही जरा वेळ घेतला. घरी गेल्यावर मी, माझा मुलगा आणि आम्ही नवरा बायको एका रूममध्ये बसून चर्चा करत होतो. तेवढ्यातच माझा नवरा म्हणला, घरात 2 सुना आहेत पण सारख्या भांडण करत असतात. हिचं लग्न झालं म्हणजेच आत्ता जिला आपण बघून आलोय तिचं जर आपण लग्न लावून दिलं आपल्या मुलासोबत तर काही प्रॉब्लेम नाही, असं माझ्या नवऱ्याने सुचवलं. काहीच टेन्शन नाही, आपण तिला काही त्रास द्यायचा नाही. या दोघींमुळे आपल्याला किती त्रास होतो हे तर तुला चांगलंच माहिती आहे, असं माझा नवरा माझ्याशी बोलत होता. माझ्या मुलाला तर बघता क्षणीच ती मुलगी आवडली होती. पण या गोष्टीमध्ये माझ्या नवऱ्याचा डोक्यात काहीतरी नक्की वेगळंच चालू होतं. म्हणजे त्यांच्या डोक्यात त्यांच्या मनाप्रमाणेच काहीतरी होणार होतं आणि याचा मला जरा सुद्धा अंदाजा नव्हता. पुढच्या 15 दिवसांनी आम्ही त्या मुलीच्या घरी गेलो आणि लग्नाचं ठरवून आलो. म्हणजेच काय तर आम्ही सगळ्यांनीच ठरवलं की आम्हाला आता हीच मुलगी घरात सून म्हणून आणायची आहे आमच्या लहान मुलासाठी. लग्न अगदी धूमधडाक्यात झालं, कारण की ती त्यांच्या घरातली एकुलती एक लहान मुलगी होती आणि त्यांच्या घरातून सुद्धा ते शेवटचं कार्य होतं आणि आमच्या इकडून सुद्धा शेवटचं कार्य होतं. म्हणून मग लग्न अगदी धूमधडाक्यात झालं. तसं तर मी एका पायाने अपंग होते आणि म्हणूनच मला जास्त उठबस करता येत नव्हती आणि माझ्या अपंगपणामुळे माझा नवरा माझ्यापासून जरा दुरावलाच होता. पण आमच्यामध्ये तसा कधी वाद झाला नव्हता. त्यांनीही मला माझ्या अपंगपणामुळे कधी तसं काही बोलले नव्हते. खरं तर नवरा बायकोमध्ये ज्या गोष्टी हव्या होत्या त्या आमच्यामध्ये होत नव्हत्या. बाकी आमच्यामध्ये कुठल्या गोष्टीमुळे वाद होत नव्हता, फक्त ती एक गोष्ट सोडली तर. आमचं घर 3 मजली होतं, कारण की आम्ही आधीच्या घरात होतो तिथे आम्हाला जागा कमी पडत होती आणि म्हणूनच आमच्या मुलांच्या सुनांचा बाळांचा विचार करून आम्ही 3 मजली घर घेतलं, जिथे लिफ्टची सुद्धा सोय आहे. असंच घर घेतलं कारण की माझ्या अपंगपणामुळे मला पायऱ्या चढायला उतरायला त्रास होऊ नये म्हणूनच. माझ्या लहान सुनाचं स्वागत घरामध्ये माझ्या 2 मोठ्या सुनांनी केलं, कारण की पायामुळे तर मला जास्त उभाही राहता येत नाही आणि मी शक्यतो जास्त करून खुर्चीवरच बसून असते. आम्ही आमच्या घरामध्ये 4-5 ठिकाणी एका ग्लासच्या आकाराची घंटी अडकवून ठेवली, ती फक्त आमच्या लहान सुनेसाठी, कारण की बिचारीला बोलता येत नव्हतं. तिला जर काही अडचण असली किंवा तिला जर आम्हाला काही पाहिजे म्हणून विचारायचं असेल तर तिने फक्त एकदा घंटी वाजवावी, याकरता आम्ही घरामध्ये ती घंटी लावली होती. आणि ती सुद्धा यावर खुश होती, कारण की तिला आमची आयडिया आवडली होती. खरं तर ही नवऱ्याचीच आयडिया होती तिच्या, कारण की त्याला ती पहिल्या नजरेपासूनच इतकी आवडली होती की त्याचा तिच्यावर जीव जडला होता. आता माझं सगळ्यात मोठं टेन्शन मिटलं होतं, ते म्हणजे माझ्या मुलाचं लग्न. ते सुद्धा अगदी व्यवस्थित पार पडलं. आता तो सुद्धा त्याच्या संसारामध्ये रुळला आहे, याकरता मी खूप आनंदी होते. पण पुढे असं काहीतरी होणार होतं याचा मला जरा सुद्धा अंदाजा नव्हता. मला हॉस्पिटलमध्ये सारखं ट्रीटमेंटसाठी जावं लागतं आणि त्यामुळेच माझी खोली खालीच होती आणि माझ्या नवऱ्याची खोली वर होती, कारण वय झाल्यामुळे आम्हाला एकत्र झोपायला आवडत नव्हतं. कदाचित ते कारण होतं का माझ्या नवऱ्याला माझ्यासोबतच राहायला आवडत नव्हतं, हे काय मला माहीत नाही. पण आम्ही दोघं बरेच दिवसांपासून असं वेगळं वेगळं झोपत होतो. त्या दिवशी दुपारच्या वेळी मी माझ्या सुनेला वर जाताना पाहिलं, कारण की मला वाटलं ती तिच्याच खोलीत चालली आहे, पण वर तर माझ्या नवऱ्याची सुद्धा खोली होती. मग मी विचार केला, ती तिच्याच नवऱ्याच्या खोलीत जाईल ना, माझ्या नवऱ्याच्या खोलीत का बरं जाईल. लगेचच माझ्या डोक्यामध्ये विचार आला, माझा मुलगा तर ऑफिसला गेला आहे, मग ती माझ्या नवऱ्याच्या खोलीत का बरं गेली असेल. असं अनेक विचार माझ्या डोक्यात येऊ लागले. पण मग मीच स्वतःला समजावलं. मी विचार केला, ते तर तिचे सासरे आहेत, गेली असेल असंच बोलायला म्हणून. पण परत विचार आला, तिला तर बोलताच येत नाही, मग काय करून
गेली असेल, काय विचार करून गेली असेल ती तिकडे, असे अनेक विचार माझ्या डोक्यात येऊ लागले. मी तेव्हा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. पण प्रत्येक वेळेस मी माझ्या सुनेला माझ्या नवऱ्याच्या खोलीत जाताना बघत होते आणि येताना बघत होते. आणि जेव्हा ती बाहेर यायची तेव्हा तिची अवस्था जरा वेगळीच असायची. म्हणजेच साडी अस्तव्यस्त झालेली, केस विस्कटलेले आणि चेहऱ्यावर एक वेगळीच स्माईल असायची तिच्या. आता मी या गोष्टीला नेमकं समजायचं तरी काय हे मलाच समजत नव्हतं. कारण लग्नाला आता कुठे 1 महिना होत आला आहे आणि अशा गोष्टी माझ्यासमोर येत आहेत. या गोष्टीचा मला धक्काच बसला होता. आणि माझ्या मुलाला तर यातलं काहीच माहीत नव्हतं. पण कदाचित जे मी बघते ते खरंच होतं का, या सुद्धा गोष्टीचा मी विचार करत होते. पण दुर्लक्ष करून पण चालणार नव्हतं या गोष्टींकडे. मधल्यामध्येच माझी घुसमट चालू होती. कसेबसे दिवस जात होते. बघता बघता माझ्या मुलाच्या लग्नाला 6 महिने झाले आणि अजून सुद्धा मी हेच बघत होते. दर दुपारच्या वेळी माझी सून माझ्या नवऱ्याच्या खोलीत जायची आणि बाहेर येताना हसतच यायची. आणि मी अशी अपंग असल्यामुळे मला वर जाता येत नव्हतं. पण माझ्या डोक्यात अचानक विचार आला, आपल्या घरात तर लिफ्ट आहे. मग मी ठरवलं, जेव्हा माझी सून माझ्या नवऱ्याच्या खोलीत जाईल बरोबर त्याच वेळी मी लिफ्टमधून वरच्या मजल्यावर जाईल आणि बघेल दोघांचं नक्की काय चालू आहे ते. रविवारचा दिवस होता आणि त्या दिवशी माझा मुलगा घरीच होता, कारण त्याला ऑफिसची सुट्टी होती. आणि कदाचित म्हणूनच माझी सून आज त्यांच्या सासऱ्याच्या खोलीत गेली नव्हती. आता तर मला आणखीनच शंका वाटत होती. म्हणजे ही तिच्या नवऱ्यासमोर वेगळी वागते आणि नवरा नसल्यावर वेगळी वागते. सुट्टीचा दिवस तर कसा बसा गेला. ती तिच्या खोलीच्या बाहेर सुद्धा आली नाही. होय, कारण आमच्या घरामध्ये नोकर आहेत, त्यामुळे जास्त कामाचा ताणही पडत नाही. फक्त सकाळी एकदा स्वयंपाक करावा लागतो. त्याच्यानंतर नोकर येऊन जे आपली कामं आहेत ते करून जातात. म्हणून बाकीच्या सुनांना सुद्धा काही ताण पडत नाही. दुसऱ्या दिवशी माझा मुलगा ऑफिसला गेला आणि त्याच्यानंतर दुपार झाली की लगेचच माझी सून तिच्या सासऱ्यांच्या खोलीत गेली आणि मी हे सगळं खालून बघत होते. मी लगेचच लिफ्टमधून वर गेले. आज मला बघायचंच होतं नक्की या दोघांचं चाललंय तरी काय. मी लिफ्टमधून वर आले आणि बघितलं तर काय, माझ्या नवऱ्याच्या रूमचा दरवाजा बंद होता आणि माझी सून आतमध्ये होती. आणि माझा नवरा बोलत होता, अगं जरा हळू, एवढे तेल लावू नकोस. आता हे शब्द ऐकून तर माझा जीव आणखीनच खालीवर झाला. मला वाटलं आता आतमध्ये नक्की काय चालू आहे हे मला डोळ्यांनी बघायचंच आहे. त्याच रागात मी होते. मी लगेचच दार उघडलं आणि बघते तर काय, माझी सून माझ्या नवऱ्याच्या पाठीवर तेलाने मालिश करून देत होती. आणि माझ्या नवऱ्याच्या नक्कीच लक्षात आलं होतं की मी त्यांच्यावर संशय घेते आहे, कारण मी असं कधीच लिफ्टने वर जात नाही आणि तेही दुपारच्या वेळेला. आणि ते सुद्धा बोलले, वाटलंच मला तू अजून कशी काही नाही आली वर. ते म्हणाले, तू आपल्या मुलीच्या बाबतीत पण हेच केलं आणि आता हिच्या बाबतीत पण हेच करतेस. तुला फक्त संशय घेता येतो, बाकी काही नाही. आणि फक्त याच गोष्टीमुळे आपल्यामध्ये एवढं अंतर निर्माण झालेलं आहे. ही बिचारी तर माझी मालिश करून देत होती. डॉक्टरांनी माझ्या कमरेमध्ये गॅप सांगितला आहे आणि त्यांनी एक आयुर्वेदिक औषध दिलं आहे, जे मी स्वतःच्या हाताने तर लावू शकत नाही. म्हणून माझ्या मुलीसारखी माझी सून माझी मालिश करून देते आणि तू माझ्यावर आणि तिच्यावर असा संशय घेतेस. लाज वाटत नाही तुला? आणि तुझ्या अशा स्वभावामुळेच तुझ्याशी तुझ्या सुना आणि इतर कोणी जास्त बोलत नाहीत. मला सुद्धा तुझ्याशी भांडू वाटत नाही. पण आज तू माझ्या रूममध्ये आलीस आणि तेही असा संशय घेऊन. म्हणून मला हे सगळं बोलावं लागलं. आणि त्यानंतर माझी चूक मला लक्षात आली. मी सगळ्यांची माफी मागितली. मित्रांनो, दिसतंच तसं नसतं म्हणून जग फसतं. कुठलीही गोष्ट करण्या अगोदर तिथे ती गोष्ट खरंच घडतीये का याचा विचार करायला हवा. तर आजची ही कथा मी इथेच संपवते. कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.